गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय? आज इंग्लिशचा लेक्चर आहे. सगळ्यांनी चला इंग्लिशचं टेक्स्टबुक ओपन करा. स्क्रीन विजिबल आहे का जरा सांगा मला. ओरल मध्ये मी नंतर रीडिंग घेणार आहे आज. आपला लेसन कंप्लीट झाल्यावर तो लेसन रीड करायला सांगणार आहे. ओके, चला लेट्स स्टार्ट. आपण स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ इंग्लिश. तर आपण न्यू टॉपिक स्टार्ट करूया. लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, कोलाज. तर कोलाज बद्दल बघितलं होतं. तर सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. क्वेश्चन आन्सर्स लिहिले सगळ्यांनी? ओके, तर आवर टुडे टॉपिक इज लेसन नंबर 16. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. ओके, नो फॉर्मॅलिटीज प्लीज पार्ट 1. तर पहिले आपण आज पार्ट 1 बघूया आणि नंतर जो नो फॉर्मॅलिटीज प्लीजचा पार्ट 2 सुद्धा आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ओके, तर आज आपण फक्त पार्ट 1 बघूया. तर नक्की या लेसन मध्ये काय सांगितले ते आपण बघूया. ओके, तर फॉर्मॅलिटीज माहिती आहे सगळ्यांना. फॉर्मॅलिटीज म्हणजे काय? तुम्ही एखाद्याला बघा कन्वे करता. ओके, तुम्ही जे मोठी लोक असतात, तुम्हाला काय गोष्ट पाहिजे, तुम्ही त्यांना कसं एकदम कन्वे करून बोलता ना त्यांच्यासोबत, तर त्यालाच काय बोलतात, फॉर्मल होणे. म्हणजे फॉर्मॅलिटीनी बोलता तुम्ही. ओके, तर त्यालाच बोलतात फॉर्मॅलिटीज. ओके, तर नो फॉर्मॅलिटीज प्लीज. तर या लेसन मध्ये काय सांगितलं आपण जरा बघूया. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? ओके, लेट्स स्टार्ट. The student of class 4 greeted their teacher, Mrs. Desai, before they sat down. It was a time for a English lesson, their English lesson. Shall we bring out our Balbharti book, teacher asked Shruti. बघा, तर जे क्लास 4चे स्टुडंट आहेत, त्यांच्या क्लासमध्ये त्यांच्या ज्या टीचर आहेत त्या एंटर झाल्यात, मिसेस देसाई. ओके, त्या क्लासमध्ये एंटर झाल्यात. तर सगळ्यांनी, तुम्हाला माहिती आहे, क्लासमध्ये एंटर झाल्यावर आपण काय करतो, त्यांना ग्रीट म्हणजे त्यांना विश करतो. ओके, करता ना तुम्ही? जेव्हा काही लेक्चर स्टार्ट व्हायच्या आधी तुमच्या क्लासमध्ये तुमच्या टीचर एंटर झाल्यावर तुम्ही त्यांना काय करता, ग्रीटेड, विश करता ना, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून वगैरे. ओके, त्यांनी सुद्धा ग्रीट केलं. ओके, बिफोर दे सॅट डाऊन, त्या बसायच्या आधी. ओके, आणि ते बसायच्या, सॉरी, ती सगळी मुलं बसायच्या आधी त्यांनी काय केलं, त्यांना ग्रीटेड म्हणजे विश केलं. इट वॉज अ टाइम फॉर देअर इंग्लिश लेसन. मग त्या त्यांच्या कुठल्या मिस होत्या? इंग्लिशच्या मिस होत्या, त्यांच्या इंग्लिशच्या टीचर होत्या. आणि ते सगळे मुलं बोलत होते की त्यांचं आज इंग्लिशचं न्यू लेसन स्टार्ट करायचं काय होतं, टाइम होता. ओके, इंग्लिशचा लेक्चर. आता इंग्लिशचा लेक्चर म्हणजे इंग्लिशचा न्यू टॉपिक वगैरे त्यांचा स्टार्ट होणार असेल, तर ते म्हणून ते बोलतात की इट वॉज अ टाइम फॉर देअर इंग्लिश लेसन. शॅल बी ब्रिंग आउट अवर बालभारती बुक टेक्स्टबुक, टीचर आस्क्ड श्रुती. तर श्रुतीने विचारलं मॅमला की टीचर, आम्ही आज आमचं म्हणजे बालभारतीचं बुक ओपन करू का, असं तिने विचारलं. ओके, नेक्स्ट. नॉट नाऊ सेड टीचर. तर टीचर बोलल्या नको, आता नको, थांब जरा. वी आर गोइंग टू लर्न लेटर रायटिंग टुडे. तर टीचर काय बोलल्या, आज आपण काय करणार आहोत, लेटर रायटिंग शिकणार आहोत. म्हणजे लेटर कसं लिहायचं ते आज आपण शिकणार आहोत.
Some special types of letter, some special types of letters. Come here, Javed and Nisha. Please distribute this notebook. तर त्यांची मिस काय बोलली, श्रुतीने विचारलं ना की टेक्स्टबुक ओपन करू का बालभारती इंग्लिशचं. तर त्यांची मिस काय बोलली, नको नको, आज आपण काय करूया, लेसन राहू द्या, आज आपण लेटर रायटिंग कसं लिहायचं, लेटर लेटर लिहायचं कसं, लेटर रायटिंग शिकणार आहोत आणि एक वेगळ्या टाईपचं लेटर लिहायला शिकणार आहोत आज आपण. आणि तेव्हा त्यांची मिस काय बोलली, जावेद आणि निशा त्यांच्या क्लासमधले असतील स्टुडंट, त्यांना बोलवलं त्यांनी आणि बोलले की ह्या ज्या नोटबुक्स आहेत त्या काय कर, डिस्ट्रीब्यूट कर, सगळ्यांना वाटून दे, त्यांच्या त्यांच्या नोटबुक्सांना परत कर असं त्यांनी सांगितलंय. And while they give out the books, continue Mrs. Desai, let me give you some good news. बघा, आणि हे जे नेहा आणि सॉरी निशा आणि जावेद जे बुक डिस्ट्रीब्यूट करत होत्या त्याच वेळेत मिसेस देसाई काय बोलल्या की चला मी आज तुम्हाला एक गुड न्यूज सुद्धा देणार आहे, तुम्हाला चांगली बातमी आज देते मी तुम्हाला, असं त्यांच्या मिस बोलल्या. तर बघूया आता काय त्यांनी गुड न्यूज दिल्या सगळ्यांना. सगळ्यांना आवाज येतोय ना आणि कळतोय ना, आवाज येतोय सगळ्यांना? ओके. तर त्यांच्या मिस काय बोला, चला मी आज तुम्हाला एक गुड न्यूज देते, चांगली बातमी सांगते आज. तर काय होती गुड न्यूज? द स्टुडंट्स वेअर ऑल इयर्स नाव, देअर टीचर announced with a smile, new arrivals in the library and plenty of them, story books of every kind, informative books with a lovely picture, books of puzzles, jokes, all have all have been displayed in the library, so you will know which one to ask for the next time you are in the library. बघा, तर त्यांच्या मॅमनी काय इन्फॉर्मेशन, काय न्यूज सांगितली, तर सगळेजण कान लावून एकदम, ऑल द स्टुडंट्स वेअर ऑल इयर्स नाव, तर सगळेजण एकदम कान लावून ती बातमी ऐकण्यासाठी बसले होते, कान लावून बसले होते. तर त्यांच्या मिसने काय एक स्माइल दिली आणि ती न्यूज काय केली त्यांनी सांगितली, अनाऊन्स केली. काय सांगितली न्यूज, की तुमच्या लायब्ररीमध्ये खूप सारे बुक्स आलेत, खूप सारे न्यू न्यू बुक्स तुमच्या लायब्ररीमध्ये आलेत. ते स्टोरी बुक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरी बुक्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशनचे बुक्स आहेत विथ लवली पिक्चर, म्हणजे मस्तपैकी पिक्चर्स वगैरे देऊन त्या पिक्चर बद्दल इन्फॉर्मेशन दिलेले बुक्स आहेत. बुक्स ऑफ पझल आहे, कोड सोडवायचे, कोडांचे पझलचे काही बुक्स आहेत आणि जोक्सचे सुद्धा बुक्स आहेत. ऑल यू हॅव बीन डिस्प्ले इन द लायब्ररी, सो यू विल नो विच वन टू आस्क फॉर द नेक्स्ट टाइम यू आर इन द लायब्ररी. तर आता तुम्हाला काय, तुम्हाला आता तुम्ही विचार करा, तुम्ही नेक्स्ट तुमचा जेव्हा लायब्ररीचा लेक्चर असेल, पिरियड असेल, तेव्हा तुम्ही कुठला आता बुक रीड करणार, आताच तुम्ही काय करा, विचार करून ठेवा. बघा, त्यांनी गुड न्यूज सांगितली की खूप सारे लायब्ररीमध्ये बुक्स आलेले आहेत. ओ लवली, आय कॅन हार्डली वेट, were some of the eager response to this piece of news. All were excited except one. तर बघा, सगळ्यांना ही जर जेव्हा न्यूज समजली तर सगळेजण एकदम, कोणी ओ लवली, तर असे बोलायला लागले. सगळेजण बोलले आता वेट नाही करू शकत, आता आम्ही थांबू नाही शकत, असं झालंय, कधी हा लायब्ररीचा लेक्चर येईल, पिरियड येईल आणि कधी आम्ही हे सगळे बुक्स वाचू, कधी आम्ही हे सगळे बुक्स आम्हाला बघायला भेटेल, म्हणून सगळे काय जण एक्साइटेड झाले. ओके, तर ऑल वेअर एक्साइटेड एक्सेप्ट वन, तर सगळेजण एक्साइटेड होते, न्यू बुक्स रीड करायला भेटणार, बुक्स बघायला भेटणार, पण एकाला सोडून. पण त्यांच्यातला जो एक जण होता तो खुश नव्हता, तो एक्साइटेड नव्हता. तर बघूया काय, तो का तो एक्साइटेड नव्हता, सगळ्यांना कळतंय ना? तर त्यांच्यातला कोण एक्साइटेड नव्हता, आपण बघूया चला. व्हॉट्स द यूज, कंप्लेन फेलिक्स. तर त्याच्यातला जो फेलिक्स होता त्यांच्या क्लास मधला, तर तो काय बोला, काय होणार आहे त्याच्यानी, असं तो बोला, काय उपयोग आहे त्याचा, असं तो बोला. वी हॅव ओनली वन लायब्ररी पिरियड इन अ वीक,
and hardly for half an hour too. Just when the story gets interesting, we have to leave the book and go back to the class. तर तो बोलला की काय आहे, नवीन बुक्स येऊन सुद्धा काय फायदा आहे असं त्यांनी म्हटलं. तर तो काय का त्यांनी असं म्हटलं, तो बोलतो फक्त आपल्या वीक मध्ये तो लायब्ररीचा लेक्चर पिरियड एकच असतो, एक वेळच असतो, वीक मध्ये एकदाच असतो आणि ते पण किती तासाचा असतो, एकदम हाफ आवरचा, अर्ध्या तासाचाच असतो. आणि जेव्हा मी जातो म्हणजे अर्ध्या तासामध्ये जेव्हा मी कुठलंही स्टोरीचं बुक रीड करण्यासाठी ओपन करतो आणि रीड करायला जातो आणि स्टोरी जी एकदम इंटरेस्टिंग होते, तर तेव्हा काय करायला लागतं, तोपर्यंत तो पिरियड काय होतो, संपून जातो आणि मला काय करायला लागतं, ती बुक परत तिथे ठेवावी लागते. म्हणून तो काय बोला, व्हॉट इज द यूज, काय उपयोग आहे नवीन बुक्स येऊन सुद्धा, एवढं बुक्स असून सुद्धा म्हणजे मला ते रीड करायला टाइम नाही भेटत, म्हणजे टाइम कमी पडतो. तर फेलिक्सची काय कंप्लेंट होती, त्याला टाइम, प्रॉपर टाइम मिळत नाही. म्हणजे त्याला त्यांचं कसं होतं की बुक्स फक्त लायब्ररीमध्येच वाचायचं होतं, घरी वगैरे घेऊन जायचं नसतं. तर जेवढा लेक्चर असतो लायब्ररीचा, तुम्हाला पण माहितीये, जेवढा लेक्चर असतो लायब्ररीचं, जेवढं टाइम तुम्ही लायब्ररीमध्ये बसणार तेवढंच टाइम ते बुक तुमच्या हातामध्ये. टाइम झाल्यावर बुक तिथे ठेवून काय करायचं, सबमिट करून परत तुमच्या क्लासमध्ये जायचं असतं. म्हणून फेलिक्स बोलतोय की एकदम जो एकदाच असतो तो पिरियड वीक मध्ये आणि त्याला पण फक्त अर्धा तासच भेटतो. आणि जेव्हा मी स्टोरी वाचायला लागतो आणि ती स्टोरी एकदम इंटरेस्टिंग वाटते मला, आणि तेव्हाच काय करायला लागतं, तेवढाच टाइम होतो आणि ती स्टोरी मला तिथेच सोडावी लागते आणि मला माझ्या क्लासमध्ये परत जावं लागतं, असं त्यांनी म्हटलं. नाव वर्षा जॉईन इन टू से, फॉर 2 weeks I have been waiting to know what happened to the pied piper of Hamelin. There was a holiday last Thursday and we missed the library period. बघा, तर त्याच्यात हे जे फेलिक्स कंप्लेंट करत होता त्याच्यात पण वर्षाने सुद्धा काय म्हटलं बघा, वर्षा सुद्धा जॉईन झाली. ती सुद्धा बोलली, हा 2 आठवडे झाले मला अजून, ती काय बोलली, हा ना 2 आठवडे झाले अजून मला समजलं नाही त्या पाईड म्हणजे त्या पाईड पायपर ऑफ हॅमलिन, म्हणजे ती एखादी स्टोरी वाचत असेल, हॅमलिन पाईड पायपर ऑफ हॅमलिनची, तर ती बोलते की एवढे 2 आठवडे झाले मला अजून समजलं नाही त्याच्यासोबत काय झालं. म्हणजे ती स्टोरी वाचत रीड करत असेल, पण तिला अजून 2 वीक काय झालं, सुट्ट्या आल्यामध्ये, तर तिला ते जी स्टोरी होती ती कंप्लीट करता आलीच नाही. तर ती बोलते 2 वीक झाले, 2 आठवडे झाले मला अजून कळालंच नाही की ते पाईड पायपर ऑफ हॅमलिन सोबत काय झालं. ती बोलते लास्ट टाइम पण काय होतं, हॉलिडे होतं लास्ट थर्सडेला, आणि त्याच्यामुळे आमचा जो लायब्ररीचा पिरियड होता तो काय झाला, मिस झाला. ओके. बघा नंतर, मिसेस देसाई रिअलाइज दॅट what her students said was perfectly true. She decided to request the principal to allow a home issue facility for class 4. After all, they are big enough to look after the books they took home. बघा, आता हे सगळं जे कंप्लेंट आहे ते मिसेस देसाईच्या सुद्धा लक्षात आलं. त्यांना सुद्धा समजलं की मुलं हे खरंच बोलतायत, म्हणजे ते बोलतायत ते खरंच आहे. तर त्या सुद्धा त्यांनी काय केलं, मग त्यांनी काय सांगितलं की त्यांनी डिसाईड केलं, त्यांनी ठरवलं की मी आता प्रिन्सिपल कडे काय करणार, यांच्यासाठी रिक्वेस्ट करणार की जे क्लास 4 चे स्टुडंट आहेत तर त्यांना काय करायला द्यावं, त्यांना जे लायब्ररीचं बुक आहे ते घरी सुद्धा घेऊन जायला परमिशन द्यावी. असे ते मिस बोलले की मी प्रिन्सिपल कडे रिक्वेस्ट करायचं ठरवलं. ओके. आफ्टर ऑल दे वेअर बिग इनफ टू लुक आफ्टर द बुक्स दे टूक होम. तर त्या काय बोलतात, मिसेस देसाई काय बोलतात, आफ्टर ऑल, म्हणजे तसं पण ते आता क्लास 4 चे स्टुडंट एकदम एवढे तरी मोठे झालेले आहेत की ते त्यांची बुक सांभाळू शकतात, नीटपणे सांभाळू शकतात. ओके. नंतर बघा, हे वेट थॉट मिसेस देसाई. तर बघा लगेच मिसेस देसाईच्या डोक्यामध्ये काहीतरी एक आयडिया आली. त्या बोलल्या की हा थांबा थांबा, अशा त्या बोलल्या, देर इज अ बेटर वे टू डू इट. हेच एक म्हणजे एक चांगला रस्ता आहे आपल्यासाठी, एक चांगला मार्ग आहे आपल्यासाठी. वाय नॉट लेट द स्टुडंट देमसेल्फ राईट अ लेटर ऑफ रिक्वेस्ट टू द प्रिन्सिपल. आफ्टर ऑल दॅट वॉज what she had planned to teach that today, how to write polite and formal letter. बघा, आज त्यांची मॅम काय शिकवणार होती त्यांना, लेटर रायटिंग, आणि एक वेगळ्या टाईपचं लेटर कसं लिहायचं ते त्यांनी शिकवणार होती. तर त्यांची मॅम बोली, अरे थांबा थांबा, 1 मिनिट थांबा, आपण असंच करूया ना, हा जो आपल्याला जे
आपल्याला जे आहे म्हणजे आपली जी सिच्युएशन आहे आता रिअल वाली सिच्युएशन चालू आहे, म्हणजे आपल्याला लायब्ररीचं बुक इश्यू घरी घेऊन जाण्यासाठी आपल्याला काय करायचं, रिक्वेस्ट करायचं प्रिन्सिपलला. तर आपण असं करूया की तुमच्या क्लासमधून क्लास 4 कडून प्रिन्सिपलला लेटरच लिहून टाकूया फॉर्मल, या सब्जेक्टवर, म्हणजे आम्हाला बुक घरी इश्यू करायला द्या लायब्ररीचे, या सब्जेक्टवर आपण लेटरच लिहून टाकूया ना. आणि आपलं टीचिंग सुद्धा आज तेच करायचं होतं, मला तेच शिकवायचं होतं. आपल्याला टॉपिक तर भेटला सब्जेक्ट, तर चला आपण तेच काम करूया की शिकता शिकता आपण लेटर सुद्धा प्रिन्सिपलला लिहून टाकूया. फॉर्मल लेटर म्हणजे काय, पोलाइट, पोलाइट एकदम शांतपणाचं आणि कन्वे करायचं. ओके, कळालं सगळ्यांना? फर्स्ट पेज कळालंय का सगळ्यांना? फर्स्ट पेज कळाला सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय माझा? बाकीचे फक्त 2च जण क्लासमध्ये आहेत का? बाकीचे का नाही रिप्लाय करत आहे? बाकीच्यांना माझा आवाज येतोय का? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. अनिकेत आणि साची, तुम्हाला आवाज येतोय का माझा? येस, ओके. तर रिप्लाय करायचंय. बघा त्यांच्या मिसला आता टॉपिक सब्जेक्ट सुद्धा भेटला लेटर रायटिंग साठी. आता त्यांनी काय केलं, स्टार्ट केलं लेटर रायटिंग त्यांना शिकवायला. ओके, तर बघा, what an opportunity, what an opportunity, a good subject for a formal letter, and of course a real situation would make a learning more effective and interesting. बघा त्यांची मिस काय बोली, बघा आपल्याला काय मस्त संधी मिळाली आहे आणि आपल्या लेटर साठी एकदम मस्त सब्जेक्ट भेटलेला आहे, आपल्याला विषय भेटलेला आहे. आणि ऑफकोर्स आणि ही आपली जी सब्जेक्ट आहे तो आपला रिअल सिच्युएशन आहे. हे जे आपला सब्जेक्ट आहे लेटरचा विषय, तो एकदम खरी सिच्युएशन आहे ना. आपल्याला जे म्हणजे आपण त्याच्यामध्ये जास्त अजून शिकू शकतो. आपण जे रिअल चालू आहे त्याच्यामध्ये आपण अजून खूप काही इफेक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग शिकू शकतो, असं त्यांनी सांगितलंय. वेन मिसेस देसाई सजेस्टेड दिस टू हर क्लास, दे वेर व्हेरी एक्साइटेड. बघा, जर मिसेस देसाईने सांगितलं की आपण आता चला या सब्जेक्टवर लेटर लिहायला शिकायला सुरुवात करूया, तर सगळेजण एकदम एक्साइटेड झाले. ओके, विदाउट लुझिंग मच टाइम Mrs. Desai began to teach her class how to write a formal letter. तर त्यांच्या मिसने थोडासाही वेळ न घालवता त्यांनी काय केलं, जो फॉर्मल लेटर कसं लिहायचंय ते शिकवायला स्टार्ट केलं. बघा, क्लासला शिकवायला स्टार्ट केलं. The sender address and the date should be written in the upper right corner of the page. She taught. बघा, तिने काय सांगितलं पहिले, आता तुम्ही लेटर लिहायला स्टार्ट केलं, पहिले काय करायचं, ऍड्रेस लिहायचा राईट कॉर्नरला, सेंडरचा ऍड्रेस आणि डेट. बघा, बोर्डवर सांगते तुम्हाला. आता तुम्हाला सुद्धा लेटर लिहायचंय, लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, तर बघा, जेव्हा तुम्ही लेटर लिहायला स्टार्ट केला तर इथे जो राईट कॉर्नर असतो वरती, इथे या पार्ट मध्ये काय करायचं, सेंडरचा ऍड्रेस आणि त्याचं आणि काय लिहायचं, डेट लिहायचे. तर फॉर एक्झाम्पल सेंडरचा ऍड्रेस मी लिहिला की गांधी रोड, गांधी नगर वगैरे रोड, असं काही ऍड्रेस लिहायचंय, मुंबई, मुंबई. ओके, आणि डेट लिहायची, आजची डेट काय, 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, ऑक्टोबर 2020. इथे जो आहे सेंडरचा ऍड्रेस, ज्याला पाठवायचं आपल्याला, ज्याला लेटर आपल्याला पाठवायचं त्याचा ऍड्रेस आणि जेव्हा तुम्ही लिहिलंय लेटर तेव्हाच डेट टाकायची. ओके, कळलं सगळ्यांना? काय डाऊट आहे चॅट बॉक्स मध्ये लिहा. बाकीच्यांना डाऊट आहे का? ओके, लेटर मध्ये पहिले काय करायचं, ज्याला लेटर पाठवायचंय तुम्हाला त्याला काय करायचंय, त्याचा ऍड्रेस लिहायचंय आणि डेट लिहायची. काय लिहायची, डेट लिहायची.
येस, पिनकोड सुद्धा लिहायचा आहे. जर पिनकोड तुम्हाला माहित असेल तर लिहायचा. आता समजा तुमचं, समजा इथला, समजा काही पिनकोड कामोठ्याचा काय असतो, काही फोर, जे पिनकोड तुमच्या इथले पिनकोड तुम्हाला माहित असेल, सेंडरचा जर तिथला पिनकोड तुम्हाला माहित असेल तर लिहायचा. ओके, चला नेक्स्ट. तर राईट कॉर्नरला काय लिहायला सांगितलं त्यांनी, सेंडरचा ऍड्रेस आणि डेट. ओके, चला नेक्स्ट काय सांगितलंय, द नेक्स्ट स्टेप इज टू राईट द नेम ऑर पोस्ट ऑफ द रिसिव्हर नियर द लेफ्ट मार्जिन, देन राईट हिज ऑर हर ऍड्रेस बिलो दॅट. बघा, तर लेफ्ट मार्जिनला काय करायचंय, नेम लिहायचंय, नेम ऑर पोस्ट ऑफ द रिसिव्हर. फॉर एक्झाम्पल बघा इथे दिलंय टू द प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपलला लिहिताय ना, तर काय लिहिलंय बघा, टू, ज्याला पाठवायचंय आपल्याला, सॉरी सॉरी सेंडर रिसिव्हर, सेंडर लेटर ऍड्रेस म्हणजे काय, आपला. ओके, सेंडर म्हणजे आपला ऍड्रेस लिहायचा आहे. आपण, सेंडर म्हणजे आपण, आपण लेटर पाठवतोय, मग आपला ऍड्रेस वरती लिहायचंय. ओके, कुठे, राईट कॉर्नरला. आणि आता पोस्ट ऑफ द रिसिव्हर, जे ज्याला पाठवायचंय, ओके, त्याचं इथे काय येणार, नाव येणार. पहिले पोस्ट नाव येणार, टू द प्रिन्सिपल, हे त्याचं नाव झालं. ओके, पोस्ट झालं. आता त्याचा ऍड्रेस त्याच्या खाली लिहायचा, प्रगती विद्यालय, पुस्तक मार्ग आणि वाचनपूर. ते त्यांनी ऍड्रेस लिहिलंय, तसंच आपण लिहायचं, टू द प्रिन्सिपल डॅश डॅश स्कूल अँड नाशिक, पुणे, काही असेल ते. ओके, तर तिथे रिसिव्हरचं लिहायचं. ओके, कळालं सगळ्यांना. फर्स्ट काय लिहायचं राईट कॉर्नर मध्ये, सेंडर, सेंडर म्हणजे आपला, आणि नंतर रिसिव्हर, रिसिव्हर म्हणजे ज्याला पाठवायचंय त्याचं. ओके, आणि त्याच्या खाली त्याचा ऍड्रेस. नेक्स्ट, आता समजा इथं प्रिन्सिपलला आपण लिहितोय फॉर्मल लेटर, म्हणून इथं काय लिहिलं आपण, टू द प्रिन्सिपल. जर तुम्ही एखादं ऑफिस वगैरेला लिहित असेल, समजा तुम्ही ऑफिसचे जे काही कोण असतील, समजा तुम्हाला कंप्लेंट वगैरे करायचं असेल वॉटर सप्लाय वाल्याला वगैरे, तर तुम्ही काय लिहिणार, टू द सर वगैरे. ओके, नाही तर त्यांची नाव वगैरे तुम्हाला दिलेलं असेल ते तुम्ही लिहायचे. नेक्स्ट, नाही तर टू द वॉटर डिपार्टमेंट असं तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट काय करायचंय बघा, रिसिव्हरचं लिहिलं, नंतर दॅट समथिंग न्यू, रिमार्क शॅरॉन, वी डू नॉट मेन्शन अ सब्जेक्ट, सॉरी, त्याच्यानंतर काय करायचं, अँड आफ्टर दॅट यू मस्ट राईट द सब्जेक्ट ऑफ द लेटर इन अ शॉर्ट बिलो द रिसिव्हर्स ऍड्रेस अँड शी फर्दर इन्स्ट्रक्टेड. आता जेव्हा तुम्ही रिसिव्हरचा ऍड्रेस लिहिलं, त्याच्या खाली काय करायचं, सब्जेक्ट लिहायचं लेटरचा. बघा इथे, इथे लिहिलंय ना सब्जेक्ट, कसा लिहिलंय, रिक्वेस्ट फॉर होम इश्यू फॅसिलिटी. तसंच शॉर्ट मध्ये काय लिहायचंय, सब्जेक्ट लिहायचं. आता ते लोक काय लिहिणार, रिक्वेस्ट फॉर द बुक इश, काय ना, बुक घरी घेऊन जायचंय ना त्यांना, तर काय लिहिणार ते, रिक्वेस्ट फॉर द इश्यू होम इश्यू फॅसिलिटी, बुक, लायब्ररी बुक, होम इश्यू फॅसिलिटी फॉर क्लास 4, असं तुम्ही लिहा. ओके, अलाउ अ होम इश्यू फॅसिलिटी फॉर क्लास 4. ओके, असं लिहू शकता. कळतंय ना सगळ्यांना, सब्जेक्ट कसं लिहायचंय, सब्जेक्ट कळलं ना सगळ्यांना, शॉर्ट मध्ये लिहायचंय. ऍप्लिकेशन फॉर द सिक लिव्ह असं सुद्धा लिहू शकता तुम्ही. नंतर कंप्लेंट फॉर द रोड साइड लॅम्प. ओके, असं सुद्धा लिहू शकता. छोटे छोटे शॉर्ट मध्ये सब्जेक्ट लिहायचे, ज्याच्यासाठी लेटर लिहायचा तो सब्जेक्ट लिहायचा, नाहीतर कुठले पण नाही. ओके, आता सब्जेक्ट झाला. नंतर दॅट्स न्यू समथिंग न्यू, रिमार्क शॅरॉन, वी डू नॉट मेन्शन अ सब्जेक्ट इन अवर फ्रेंडली लेटर्स, वी. तर बघा, जो शॅरॉन होता तो बोला, हे जरा काहीतरी नवीन इंटरेस्टिंग वाटतंय, मी आतापर्यंत एवढे फ्रेंड्सला लेटर लिहिले, फ्रेंडली लेटर लिहिले, म्हणजे फ्रेंडसाठी जे लेटर लिहिले त्याच्यामध्ये कधी मी सब्जेक्ट मेन्शन नाही केलंय, असं तो बोलला. नेक्स्ट, ऑफकोर्स नॉट सेड मिसेस देसाई. तर ती काय बोलली, हा, तर फ्रेंड्सचं जेव्हा लेटर्स लिहायचं असतं तेव्हा आपण जे सब्जेक्ट असतं ते लिहित नसतो. ओके, व्हॉट डू वी डू नेक्स्ट टीचर, श्रुती वॉन्टेड टू नो. आता श्रुतीने लगेच क्वेश्चन विचारला, टीचर आता याच्यानंतर काय करायचं, सब्जेक्ट लिहिल्यानंतर पुढे काय करायचं, लगेच तिने, म्हणजे तिला हे
म्हणजे एकदम एक्साइटेड होते ना ते लोक लेटर रायटिंग मध्ये. तर ते बोलले की म्हणजे ती पण एकदम एक्साइटेड होती, आता याच्या पुढे काय करायचं, काय लिहायचं ते तिने विचारलं. तर युअर ऍड्रेस द रिसिव्हर. आता तुम्हाला काय करायचंय, सब्जेक्ट झाल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही आता प्रिन्सिपल असेल तर तुम्ही काय बोलणार, डिअर सर. ओके. जर लेडी असेल तर डिअर मॅम, असं वगैरे लिहायचं. असं तुम्ही ऍड्रेस करायचं रिसिव्हरला, ज्याला पाठवायचं त्याला तुम्ही एकदम पोलाइटली काय करायचंय, ऍड्रेस करायचंय, बोलायचंय की डिअर सर वगैरे. जसं तुम्ही लिहिता ना डिअर फ्रेंड वगैरे, फ्रेंडचं नाव वगैरे लिहिता, इथे नाव वगैरे नाही लिहायचं, इथे फक्त डिअर सर नाही तर डिअर मॅम, मॅडम असं लिहायचं. ओके. रिमेंबर द रेस्ट ऑफ द लेटर ऑल्सो शुड बी रिटन इन अ पोलाइट लँग्वेज. वी राईट द पॉइंट मिसेस देसाई एक्सप्लेन. बघा, तर त्या काय बोलल्या, तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवून लेटर लिहायचंय की तुम्हाला जे सगळं लेटर कुठे लँग्वेज मध्ये लिहायचंय, पोलाइट लँग्वेज मध्ये लिहायचंय. म्हणजे एकदम शांतते कन्वे करायचंय तुम्हाला. कसंही लँग्वेज यूज नाही करायचे, तुम्हाला काय करताय, तुम्ही कन्वे करताय त्यांच्याकडनं, रिक्वेस्ट परमिशन मागायची आहे तुम्हाला. मग तुम्ही एकदम चांगलं शांतपणे त्यांना लेटर लिहायचंय. ओके. असं त्यांनी त्यांच्या मॅमनी एक्सप्लेन केलं. and should we and should we end it with your lovingly asks रेनू. आता बघा रेनूनी काय म्हटलं, आता लिहिल्यानंतर युअर्स लव्हिंगली क्लोज करायचं का लेटर, असं रेनूनी विचारलं. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा तुमच्या फ्रेंड्सला वगैरे लेटर लिहिता तुम्ही कसं एंड करता, युअर्स लव्हिंगली लिहिता ना खाली, युअर्स लव्हिंगली असं लिहिता, युअर लव्हिंगली फ्रेंड वगैरे असं तुम्ही लिहिता. तर रेणूनी विचारलं, तर आपण याच्यात सुद्धा युअर्स लव्हिंगली एंड करायचं का लेटर. तर बघा मॅम काय बोले, ओ नो सेड टीचर, यू कॅन राईट दॅट युअर फ्रेंड्स और पेरेंट्स और इवन टू मी. तर मॅम काय बोला, नाही नाही, हे फक्त तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला वगैरे नाहीतर तुमच्या फ्रेंड्सला जर तुम्ही लेटर लिहित असेल, नाही तर मला समजा तुम्ही लेटर लिहित असेल तेव्हा तुम्ही हे काय करायचं, युअर्स लव्हिंगली यूज करायचं. बट वेन यू आर रायटिंग ॲज अ स्टुडंट टू द प्रिन्सिपल यू मे राईट युअर्स फेथफुली सिन्सिअरली. ओके. तर त्या काय बोला, तुम्ही आता तुमच्या प्रिन्सिपलला म्हणजे मोठ्यांना लिहिताय ना, काय लिहिताय, तुमच्या प्रिन्सिपलला तुम्ही कन्वे रिक्वेस्ट मागण्यासाठी तुम्ही लेटर लिहिताय. तर तुम्ही काय लिहायचं, युअर्स फेथफुली सिन्सिअरली. ओके. डू नॉट फॉरगेट टू थँक द रिसिव्हर अप्रोप्रिएटली बिफोर यू क्लोज द लेटर. कम ऑन नाव लेट्स ड्राफ्ट दिस लेटर टुगेदर. बघा त्यांची मिस काय बोली, तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचंय की तुमचं जे लेटर तुम्ही लिहिलंय ते क्लोज करायच्या आधी रिसिव्हरला थँक्यू बोलायचं, आधी थँक्यू बोलायचं विसरायचं नाही. ओके. मग त्यांच्या मिस बोलायचं, चला आता आपण सगळ्यांचे लेटर लिहिलेले सगळ्यांचे चेक करूया. ओके. आणि एकत्र करूया. आफ्टर क्वाइट अ फ्यू एरर्स, cancellation and changes, here is the letter class 4 wrote to the principal. It was written very neatly. बघा, मग त्यांनी काय केलं, आफ्टर अ क्वाइट, मग त्यांच्या मिसने पूर्णपणे काही सगळी एरर वगैरे काढले, एरर सगळे म्हणजे सगळ्यांचे लेटर त्यांनी चेक केले, सगळ्यांची जे आतमधलं जे काही त्यांनी लिहिलं होतं सगळं चेक केलं, जे सगळं स्पेलिंग वगैरे मिस्टेक वगैरे सगळं त्यांनी चेंज केलं. आणि शेवटी त्या क्लास 4नी प्रिन्सिपलला लेटर लिहिलं. आणि इट वॉज रिटन नीटली, एकदम छानपणे लिहिलं. ओके. सगळ्यांना लेसन कळाला, हा इथपर्यंत कळालं का सगळ्यांना. ओके. चला आता आपण बघूया त्यांनी लेटर कसं लिहिलं. ओके. तुम्ही सगळं नीट पहिने बघायचंय, तुम्हाला सुद्धा मी एक लेटर लिहायला देणार आहे होमवर्क मध्ये. बघा फर्स्ट काय लिहिलंय त्यांनी, राईट कॉर्नर मध्ये सेंडर्स काय लिहिला, ऍड्रेस लिहिला, म्हणजे आपण आपला ऍड्रेस इथे लिहायचे. ओके. बघा कसा लिहिलाय त्यांनी, प्रगती विद्यालय, कारण ते स्कूल मधून लिहितायत ना म्हणून त्यांनी स्कूलचं नाव लिहिलंय, प्रगती विद्यालय, पुस्तक मार्ग, वाचनपूर अँड 6 जुलै 2014. तर त्यांनी जेव्हा लिहिले तेव्हाच त्यांनी डेट टाकले. ओके. तर तुम्ही सुद्धा तुमच्या स्कूलचं नाव लिहू शकता,
कुठल्याही रोडचं नाव लिहू शकता आणि तुमचे स्कूल कुठे आहे तिथलं हे लिहायचंय आणि डेट लिहायची. ओके. नेक्स्ट नंतर काय सांगितलंय, पहिले नंतर काय करायचं, ऍड्रेस करायचं रिसिव्हरला आणि त्याच्या खालीच काय करायचं, रिसिव्हरचा ऍड्रेस सुद्धा लिहायचंय. आता रिसिव्हरला कोण आहे, प्रिन्सिपलला लिहिता येतं, टू द प्रिन्सिपल असं लिहायचंय. ओके. टू द प्रिन्सिपल. मग त्यांनी परत त्यांच्या प्रिन्सिपलचं काय लिहिलंय, ऍड्रेस लिहिलंय. तर प्रिन्सिपलचा ऍड्रेस काय येणार, स्कूलचाच ऍड्रेस येणार. त्यांचं पण स्कूल सेम आहे, यांचं पण स्कूल सेम आहे. तर प्रगती विद्यालय पुस्तक मार्ग वाचनपूर. ओके. कळालं सगळ्यांना. तर सेंडर आणि रिसिव्हरचं सगळ्यांना कळालं का कसं लिहिलंय ऍड्रेस. ओके. चला नेक्स्ट बघूया आता. आता नेक्स्ट काय दिलंय, त्याच्यानंतर काय येणार होतं, रिसिव्हर ऍड्रेस नंतर काय येतं, सब्जेक्ट. तर मी सांगितलं होतं की सब्जेक्ट एकदम शॉर्ट मध्ये लिहायचंय. आता इथे काय लिहिलंय, रिक्वेस्ट फॉर होम इश्यू फॅसिलिटी. त्यांनी काय रिक्वेस्ट केले, रिक्वेस्ट फॉर होम इश्यू फॅसिलिटी. जे काही बुक्स आहेत ते घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनी काय केलंय, लेटर लिहित आहेत. मग त्यांनी काय लिहिलंय, रिक्वेस्ट फॉर होम इश्यू फॅसिलिटी. ओके. असं सब्जेक्ट सुद्धा शॉर्टली लिहायचंय. नेक्स्ट आता त्यांचं नंतर काय लिहायला सांगितलं त्यांनी, डिअर मॅम नाही तर डिअर सन, काय सर लिहायला सांगितलंय. तर यू ऍड्रेस द रिसिव्हर. आता परत रिसिव्हरला ऍड्रेस करायचं, डिअर मॅम नाही तर डिअर सर. ओके. इथपर्यंत कळालं सगळ्यांना. ओके. चला त्याच्या पुढे बघा, आता लेटर लिहायला स्टार्ट केलंय. लेटर मध्ये कसं लेटर लिहिलंय बघा, कसं पोलाइटली एकदम शांतपणे लेटर लिहिलंय त्यांनी, ते आपण बघूया. काय लिहिलंय बघा, वी द स्टुडंट्स ऑफ क्लास 4 हॅव अ रिक्वेस्ट. तर आम्ही सगळे क्लास 4 चे स्टुडंट आहोत आणि आम्हाला तुमच्याकडून एक रिक्वेस्ट पाहिजे होती. Our English teacher Miss Desai has informed us about many books that have arrived in our school library. तर त्यांनी काय लिहिलंय, आमचे जे इंग्लिश च्या टीचर आहेत मिसेस देसाई, त्यांच्याकडून आम्हाला असं कळालं की आपल्या स्कूलच्या लायब्ररीमध्ये खूप सारे न्यू बुक्स आलेले आहेत. ओके. त्यांनी असं सांगितलंय, वी आर इगर टू रीड देम. आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत ते वाचण्यासाठी. आम्ही खूप एक्साइटेड आहोत ते सगळे बुक्स रीड करण्यासाठी. However, it is not possible for us to finish a reading book during the library period, which is only once a week. तर त्यांनी त्यांचं कंडिशन सुद्धा, त्यांची जी कंप्लेंट होती ती सुद्धा त्यांनी सांगितली, पण एकदम पोलाइटली सांगितलंय बघा, एकदम शांतपणे सांगितलंय बघा कसं लिहिलंय. तर ते काय बोलले की पण सर, जेव्हा आम्हाला पॉसिबल होत नाही, जेव्हा लायब्ररीचा पिरियड असतो तो आम्हाला फक्त हाफ आवरचाच मिळतो आणि तो एकदा आणि वीक मध्ये एकदाच असतो, त्यामुळे आम्हाला तेव्हा आमचं बुक कम्प्लीट रीड करून होत नाही, असं त्यांनी लिहिलंय. तर मे वी हॅव युअर काइंड परमिशन मॅडम टू टेक द बुक्स फॉर होम रीडिंग. वी प्रॉमिस दॅट वी शाल टेक almost take most care of books and return them on time. तर ते काय बोललेत बघा, तर सर आम्हाला तुमची परमिशन हवी होती की तुम्ही आम्हाला हे जे बुक्स आहेत ते घरी घेऊन जाण्यासाठी, घरी रीड करण्यासाठी. तर घरी आम्हाला रीड करायला जास्त टाइम आहे, तर घरी रीडिंगसाठी आम्हाला ते बुक्स घरी सुद्धा घेऊन जायला लागेल ना. तर आम्हाला ती परमिशन पाहिजे होती आणि आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही या बुक्सची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ आणि ते परफेक्ट म्हणजे जे टाइम असेल त्याच टाइमला काय करू, आम्ही त्याला रिटर्न सुद्धा करू. तर बघितलं कसं लिहिलंय त्यांनी लेटर आतमध्ये, लेटर कसं लिहिलंय ते कळालं का, एकदम काइंडली लिहिलंय, एकदम शांतपणे पोलाइटली लेटर लिहिलंय. सगळ्यांना कळालं कसं लिहिलंय ते, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. बघा त्याच्यानंतर काय लिहायचं सांगितलं होतं मॅमनी, युअर्स फेथफुली. काय लिहायला सांगितलं, युअर्स फेथफुली
ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 4. तर तिथे नंतर तुम्ही तुमचं नाव लिहायचंय खाली. आता यांनी पूर्ण क्लासने मिळून लिहिलंय ना, तर तुमचं एकट्याचं जर प्रिन्सिपलला लेटर असेल तर तुम्ही खाली काय लिहिणार, तुमचं नाव लिहायचंय आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचंय स्टँडर्ड आणि डिव्हिजन. ओके. प्रिन्सिपलला थोडी माहित असणार कोण कोण तुमचं नाव कोण XYZ आहे. असे तर स्कूलमध्ये किती नावाचे असतील. मग तुमचं कम्प्लीट नाव, स्टँडर्ड, डिव्हिजन, ओके लिहायचंय. युअर्स फेथफुली. फॉर एक्झाम्पल आता माझं नाव आहे तर मी काय लिहिणार, मी लेटर लिहिलं प्रिन्सिपलला तर मी काय लिहिणार, युअर्स फेथफुली प्रियंका पवार. खाली स्टँडर्ड लिहिणार, स्टँडर्ड समजा कुठलाही असेल तुमचा, तर समजा 4th आहे, डिव्हिजन लिहायचं. ओके. आणि रोल नंबर सुद्धा लिहू शकता. कळालं सगळ्यांना. आता हा झाला फॉर्मल लेटर. सगळ्यांना कळालं का कसं लिहायचंय फॉर्मल लेटर? सगळ्यांना कळालं का कसं लिहायचंय? तुम्हाला मी एक टॉपिक देणार आहे, घरी होमवर्क मध्ये तुम्हाला लिहायचंय फॉर्मल लेटर. ओके. तर नेक्स्ट वाला जो पार्ट आहे, नो फॉर्मॅलिटी प्लीज, तो वाला आपण काय करायचंय नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ओके. सध्या पुरता हा एक सब्जेक्ट टॉपिक आपण घेतला. तर सगळ्यांचा होमवर्क आहे की तुम्हाला काय करायचं, फॉर्मल लेटर लिहायचंय. त्याचा सब्जेक्ट काय, त्या फॉर्मल लेटरचा तुमच्या ऍप्लिकेशन टू द प्रिन्सिपल फॉर अ सिक लिव्ह. कशासाठी लिहायचंय तुम्हाला, ऍप्लिकेशन लिहायचंय कोणाला, प्रिन्सिपलला. कशासाठी, सिक लिव्ह साठी. तुम्हाला ताप येतोय, ताप वगैरे ताप जो त्याच्यासाठी तुम्ही जी सुट्टी मारली होती, सुट्टी पाहिजे तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, लेटर लिहायचंय. ओके. ऍप्लिकेशन टू द प्रिन्सिपल फॉर अ सिक लिव्ह. कळालं सगळ्यांना सब्जेक्ट. तर घरी होमवर्क मध्ये तुम्हाला लिहायचंय. ओके. तर चला आपण रीडिंग घेऊया. आपल्याकडे थोडाच टाइम आहे आता, तर रीडिंग घेऊया आपण. ओके. चला पहिले कोण रीड करणार, तन्मय माइक ऑन कर आणि रीडिंग करायला स्टार्ट कर. हा लेसन स्टार्टिंग पासून, लेसनचं नाव वगैरे. काउंट फॉर्मॅलिटी प्लीज. काउन नाहीये, पार्ट नो. 1. एक मिनिट, नो आहे ते, नो. नो फॉर्म formalities please. फॉर्मॅलिटीज Part 1. पार्ट 1. Formalities Part 1. The student of class 4th greeted their teacher, Mr. मिसेस Desai, मिसेस Mrs. Desai, before they sat down. सॅट सॅट डाऊन. It was time for their English lesson. Shall we bring out our Bal Bharti textbook, teacher? Asked Shruti. Not now, said the teacher. We are going to learn letter writing today. Some special types of letter. Come here, Javed and जावेद. Nisha. Javed जाव and Nisha. Please distribute this notebook. डिस्ट्रीब्यूट. Distribute this notebook, and will they वाईल. give and while they give out the book, connected कंटिन्यूड. Good, Mrs. Desai, let me give you some good news. ओके. स्टॉप. घरी रीड करायचंय रोज, म्हणजे तुमचं परफेक्ट रीड होणार. ओके तन्मय, थोडं थोडं चुकतंय. Yes, teacher. घरी रीड. हा. नेक्स्ट माइक ऑफ करा. नेक्स्ट साची माइक ऑन कर, रीड करायला स्टार्ट कर. नेक्स्ट पॅरा. Yes, teacher. हा रीड करा. कुठपर्यंत झालं? Not known.
The students were all ears. माझा आवाज येतोय? The yes, teacher. तुझा आवाज ब्रेक होतोय, मला येत नाहीये. जरा एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन हो. Okay, teacher. ओके, रीड कर. The students were all ear. Now their teacher announced with a smile new Arrivals. arrivals Arrivals. arrivals in the library and Plenty. plenty of them storybooks of joy Every kinds. every kind informative Tiu. books with lovely picture books of puzzle joke all have been displayed in the library so you will know which one to ask for the next time you are in the library. पुढे. Ooh, ooh, library, ooh, lovely. I can hardly Wait. wait where some of the aged Eager. what Eager. respond to these please films all were excited explain Except. except one ओके. what स्टॉप. साची घरी रोज रीड करायचंय. ओके, खूप चुका होत आहेत. नेक्स्ट टाइम पासून रीड परफेक्ट करता यायला पाहिजे. रोज घरी रोज एक लेसन रीड करायचंय. ओके. yeah, नेक्स्ट. नेक्स्ट अनिकेत, माइक ऑन कर, पटकन रीड कर नेक्स्ट पॅरा. teacher could what तुमचं the youth completed कंप्लेन completed flicks. We have कंप्लेन only one कंप्लेन library फेलिक्स complaint. फेलिक्स We have only one library provided in the week पीरियड and hardly पीरियड period, लायब्ररी पीरियड इन period in a week. The library period and hardly for एन हावर हाफ एन हावर टू half an hour to वेन द just हॅलो आवाज येत नाहीये. अनिकेत आवाज येत नाहीये. for 2 weeks. I माइक ऑफ करा, आवाज येत नाहीये तुमचा. घरी रीड करायचं अनिकेत. ओके. लास्ट कोण राहिलंय? साहिल. चल पटकन रीड कर. साहिल.
What's the use? Complained Flex. We have only one library period in a week and hardly for half an hour too. Just when the story gets interesting, we have to leave the book and go back to the class. Now Varsha joined in too and said, for 2 weeks I have been waiting to know that what happened to the poet Pinner of Helmet. There was a holiday last Thursday and we missed the library period. Mrs. Desi realized that Desai. Desai. realized that what her student said was perfectly true. She decided to request the principal to allow a home issue facility for class 4th. After all they were big enough to look after the books they took home. Stop. They Stop. ओके. तर सगळ्यांनी ज्यांना व्हेरी गुड साहिल, बाकीच्यांनी घरी सगळ्यांनी रीडिंग करायचंय. ओके, कळालं? रोज एक एक लेसन रीड करायचंय. सगळ्यांना मी लेटरचा सब्जेक्ट सुद्धा दिलेला आहे. ओके, ऍप्लिकेशन टू द प्रिन्सिपल फॉर सिक लिव्ह. ओके, तर हा टॉपिक आहे. सगळ्यांनी लेटर लिहायचंय, फॉर्मल लेटर सगळ्यांनी लिहायचंय. ओके, गुगल क्लासरूम मध्ये होमवर्क सुद्धा अपलोड करणार आहे, ते बघून घ्या. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. बाकी ज्यांचे एक्झामचा टाइम झालेला आहे, जरा क्लास लिव्ह करू शकता. बाय एव्हरीवन. Bye, teacher. बाय. चला लेफ्ट करा क्लास. Bye, Miss. बाय.